The attitude I of never yours, said the that. way you are asking me questions, the same way these Britishers and Americans do. Never once you have actually shown any sympathy for Hindus. But I'm saying that after the No, I Mughlaks am arrests were made, I am a Hindu, a mad Hindu. you call yourself I am Hindu, mad Hindu. The way you are asking the question, Britishers used to ask in this way. बाळासाहेब ठाकरे यांचा हा पत्रकाराला मारलेला टोमणा, अर्थात ज्या पद्धतीने तुम्ही प्रश्न विचारतायत अशी प्रश्न इंग्रज लोक विचारायची. मी हिंदू आहे आणि वेडा हिंदू आहे, हे बाळासाहेब बोलले होते. साहेब, सावरकरांनी जी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली, जी वेदना भोगली, ती वेदना आहात तुम्ही. साहेब, तुम्ही असायला हवे होते. स्वामी विवेकानंदांचं हिंदुत्व म्हणजे तुम्हीच. साहेब, विनम्र अभिवादन करतो. तुमच्यासारख्या आभाळा एवढ्या उंचीचा नेता आणि आभाळ्या एवढ्या विचारांचा नेता या महाराष्ट्रात काही, या राष्ट्रातही होऊ शकत नाही. आणि आज जे महाराष्ट्रासोबत चाललंय ते कधी तुम्ही बघितलं असतं ना. ही दिल्लीची सत्ता महाराष्ट्राच्या उरावर बसून नाचत आहे, त्याचं ऊर तुम्ही छाटलं असतं साहेब. तुम्ही असायला हवे होते साहेब. मराठीचा कणा, स्वाभिमानी बाणा आणि हिंदुत्वाचा तो आवाज हरवलाय साहेब. हिंदुत्व राहिलंय कुठं साहेब? तुम्ही असायला हवे होते त्या स्वाभिमानासाठी, अभिमानासाठी, जनसामान्य जनतेसाठी. आज जे निवडणूक आयोग घोटाळा करते ना साहेब, या निवडणूक आयोगाचा जो कोणी अधिकारी आहे ना, त्याची टाय खेचून शिवसैनिकांनी तुमच्या आदेशावर हणला असता. आणि हे जे पळाले ना, हे गुवाहाटीला गेले असते ना, जे गेले होते ना, ते तिकडे न्यूयॉर्कला गेले असते साहेब, अमेरिकेला गेले असते, पण तुमच्या समोर कधी आले नसते. साहेब, तुम्ही असायला हवे होते. कारण की या महाराष्ट्राला जो संतांचा आहे, महंतांचा आहे, विचारवंतांचा आहे, शिवशंभू फुले शाहू आंबेडकरांचा आहे, त्या महाराष्ट्राला खुलेआम खुले मनाने संस्कृतशील जगणं तुम्ही शिकवलं साहेब. ठाकरे शैली या आजच्या माजलेल्या सत्तेला ठाकरेंनी ठेचलं असतं, कधी बाळासाहेब असते. साहेब, तुमची गरज या महाराष्ट्राला होती, पण हे माणसाचं देह अमरपट्टा घेऊन जन्माला येत नाही साहेब. हीच आमची वेदना आहे. तुम्ही श्वासात आहात त्या हिंदुत्वाच्या, तुम्ही विचारात आहात त्या हिंदुत्वाच्या. तुमच्या देहाचा श्वास थांबला, परंतु हा हिंदुत्वाचा श्वास थांबायला नको होता साहेब. तोही आज थांबलाय. पुनर्जीवित हिंदुत्व करायचं असेल तर तुमच्या विचारांची शिकवण ज्या राज ठाकरेंना दिली, तेही भूमिका पलटून निघाले. तुमच्यासारखी ठाम भूमिका, कुठल्याही सत्तेच्या पदावर सत्तेचा मोह मला असणार नाही, ही शपथ घेतलेले बाळासाहेब ठाकरे, आज महाराष्ट्राला त्यांची कमी आहे. शरद पवार साहेब आणि तुमची व्यक्तिगत मैत्री होती साहेब. कित्येक वेळा तुमची विनवणी केली पवारांनी, पण पवार माझं बोट धरतील आणि मला केव्हा सोडून देतील हे तुम्हालाही माहीत होतं. म्हणून पवार साहेबांशी तुमचं कधी जमलं नाही साहेब. कधीच आपल्या विचारधारेशी तुम्ही तडजोड केली नाही. एमर्जन्सीचा काळ होता, श्रीमती इंदिरा गांधी यांना तुम्ही समर्थन दिलं आणि एकही जागा शिवसेना लढवणार नाही हे तुम्ही सांगितलं साहेब. आजचे हे राज्यकर्ते निवडणूक बॉयकॉट करण्याची यांच्यात हिंमत नाही, यांच्यात दानत नाही साहेब. बाळासाहेब, तुम्ही असायला हवे होते. हिंदुत्वाचे सम्राट तुम्ही होते, परंतु नाटकेबाजी करणारे तुम्ही नव्हते, ढोंग करणारे तुम्ही नव्हते. जे काळजात होतं ते होटावर आलं, जे हातात होतं न्यायदान करण्याची जी शपथ तुम्ही घेतली होती ती देखील तुम्ही बाळगली. साहेब, तुमच्यासारखा नेता पुन्हा या महाराष्ट्रात होईल का? देशाचा पंतप्रधान असो, राष्ट्रपती असो, कोणी का असो, परंतु तो बाळासाहेबांचा आदर सन्मान करायचा, त्याची मान झुकायची त्या हिंदुत्वाच्या बाण्यासमोर. ते हिंदुत्व जपलं, टिकवलं तुम्ही. सावरकरांविरोधात
एक शब्द काढायची कुणाची अवकाद नव्हती ज्यावेळेस बाळासाहेब ठाकरे यांचा जिवंत आणि ज्वलंत आवाज होता. सावरकरांचं जीवन विभिन्न अंगाने भरलेलं आहे. सावरकर समजणं उमजणं हे बाळासाहेबांनाच जमलं, ते कुणाला जमू शकत नाही. भारतरत्न नव्हे, परंतु बाळासाहेब ठाकरे हे हिंदुत्व रत्न आहे, हेच आम्ही बोलतो आणि साहेबांना पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करतो. साहेब, खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला तुमची गरज होती. आय एम अ मॅड हिंदू अँड यू आर टॉकिंग इन द लँग्वेज ऑफ ब्रिटिशर्स. हिंदुत्वाचा तो कडक आणि बेधडक आवाज म्हणजे साहेबांचं व्यक्तिमत्व, ज्याच्यापुढे मोठे मोठे नतमस्तक झाले, परंतु साहेबांनी हिंदुत्वाची मान कधी झुकू दिली नाही. ते साहेब असायला हवे होते. ताठरपणा केला, जिद्दीपणाही केला, परंतु गद्दारी साहेबांनी कधी केली नाही. शब्द मांडला, परंतु तो शब्द कधी माघारी घेतला नाही. हा साहेबांचा ठाकरी बाणा. भूमिका बदलल्या नाहीत. अहिंसेचा मार्गही अवलंबला, पण जेव्हा हिंसेची वेळ आली, हिंदुत्वासाठी तलवार देखील साहेबांनी उपसली. पेनाने ही क्रांती केली आणि साहेबांचा विचार आचार या शिवसैनिकांसाठी फार मोठा मोलाचा उपदेश होता. तळागाळातून पानटपरीवाले असतील, भाजीपाला विक्रेते असतील, साहेबांनी आमदार केले, खासदार केले, मंत्री केले. साहेबांनी नारायण राणेसारख्या एका छोट्या माणसाला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर बसवलं. साहेबांनी पाटीलबाई मराठीबाई आहे म्हणून प्रतिभाताई पाटलांना राष्ट्रपती देखील केलं. ते साहेब आज असायला हवे होते. जाता जाता साहेब, किती बोलावं, मला शब्द माझे आज खरंच तुमची आठवण येते आणि मी भावूक झालो आज. साहेब, पुन्हा एकदा नतमस्तक होतो. धन्यवाद.